हार मानणाऱ्यांची नोंद इतिहास ठेवत नाही आणि इतिहास घडवणाऱ्यांना हार मानावी लागत नाही. लोक हसतील, बोलतील, थांबवतील, पण तुम्ही चालत राहिलात तर तेच लोक टाळ्या वाजवतील. रस्ता खडतर असेल तरच आपलं ध्येय जास्त सुंदर असतं, कारण सोप्या वाटेने कोणी शिखर गाठत नाही. जगात दोनच माणसं यशस्वी होतात, एक ज्याने त्रास सहन केला आणि दुसरा ज्याने त्यातून शिकून उठून दाखवलं. स्वप्न कशीही असोत, ती प्रयत्नातूनच पूर्ण होतात. संकटाला घाबरून पळणं सोपं आहे. तू हरला आहेस हे स्वतःला सांगणं जास्त अवघड. तुमचा विश्वास बसत नाही का? तर मग न लढता हार मानून सिद्ध करा की तुमचा मेंदू म्हणजे कौशल्य नसलेलं रिकामं खोकं आहे. हे स्वीकारणं कठीण वाटलं ना? जीवनात प्रत्येक पावलावर परीक्षा आहे. घाबरणाऱ्याला जीवनात काहीच मिळत नाही. हिंमत मोठी ठेवा. लढणाऱ्यांसमोर परिस्थितीलाही झुकावंच लागतं. यश त्यांनाच मिळतं ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो. जग जिंकण्यासाठी मनाची तयारी असेल तर स्वप्नही नक्कीच पुरी होतात. उंच भरारी घेण्यासाठी पंखातील बळाबरोबरच स्वतःवरचा विश्वासही महत्त्वाचा. उंच फांदीवर बसलेल्या पाखराला फांदीवर नाही तर आपल्या पंखांवर विश्वास असतो. यशाची उंची गाठायची असेल तर स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कोणी देवाला दोष देतो तर कोणी नशिबाला, पण यश त्यांनाच मिळतं जो मनापासून शोध घेतो. विश्वास पक्का असेल तर भाग्यालाही झुकावंच लागतं. अपयश हे आव्हान आहे, त्याचा स्वीकार करा. अपयश हे तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेलं असतं. काय चुकलं ते पहा आणि सुधारणा करा. काही जखमा शब्दांनी भरत नाहीत, त्या वेळ आणि मेहनतीने मोठ्या विजयात बदलतात. काळोख कितीही घनदाट असो, पहाटेचा सूर्य थांबत नाही. लोकांच्या टोमण्यांना उत्तर देऊ नका. एक दिवस तुमचं यशच त्यांची तोंड बंद करेल. प्रयत्नांशिवाय स्वप्न साकार होत नाही आणि मनापासून प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही. ऐकत रहा मनस्पर्श सुविचार, तुमच्या मनाला प्रेरित ठेवण्यासाठी.